अध्यक्ष महोदय, यासोबत आमचे आज मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की आपण जो शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान योजना आपण सुरू केली, केंद्र सरकारचे 6,000 आणि त्यासोबत राज्य सरकारचे 6,000, आज त्याचा आपण हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केलेला आहे। महाराष्ट्र राज्यामधील शेतकरी बांधवांसाठी अतिशय मोठी खुशखबर आता आली आहे। नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचं वाटप आता सुरू झालं आहे आणि शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खुशखबर आली। हो शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा रखडलेला हप्ता 9व्या हप्त्याचं वितरण आता पहिल्या टप्प्यामधील 12 जिल्ह्यांमध्ये प्रशासकीय स्तरावर वाटप करायला सुरुवात झाली आहे। नमोचा 9वा हप्ता आता कोणकोणत्या शेतकरी बांधवांना मिळणार हे सुद्धा जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे। तर मग लक्षामध्ये ठेवा शेतकरी बांधवांनो, गेल्या कित्येक महिन्याभरापासून शेतकरी नमोच्या 9व्या हप्त्याची वाट बघत होते। नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता तुम्हाला भेटला असेल तरच मग तुमच्या खात्यामध्ये आता 9वा हप्ता जमा होणार। अनेक शेतकरी तांत्रिक कारणामुळे पुढील हप्त्याच्या प्रतीक्षेमध्ये होते, जो आता लवकर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार। तुम्हाला माहीत आहे, आज सरकारच्या माध्यमातून 2 मोठे निर्णय घेण्यामध्ये आले आहे। आता 2 निर्णय कोणते? पहिला निर्णय, इथून पुढे आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळाला, जास्त काय उशीर होणार नाही। टायमिंग झाला की शेतकरी बांधवांना लवकरात लवकर हप्ता मिळून जाईल। आणि दुसरा मोठा निर्णय की शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी आता खुशखबर झाली असंच म्हणावं लागेल, कारण की आज तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये जमा करण्यामध्ये येणार आहे। तुम्हाला माहीत आहे, नमोचा 9वा हप्ता रखडला होता। आज सरकारने निर्णय घेतला आणि सरकारने असा निर्णय घेतला की संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये फक्त 3 दिवसाच्या आतमध्ये नमोचा हप्ता वितरित होणार आणि आज फक्त 12 जिल्ह्यांचा क्रमांक लागला आहे। म्हणजे की शेतकरी बांधवांनो, जर या 12 जिल्ह्यामध्ये जर तुम्ही राहत असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी ही म्हणावी लागेल, कारण की तुमच्या खात्यामध्ये आता 2,000 रुपये येणार आहे। सरकारने आता निवडक 12 जिल्ह्यामध्ये वितरण करायला सुरुवात केली आहे। तर कोणते आहेत ते 12 जिल्हे ते सुद्धा पाहून घेणं आता महत्त्वाचं आहे। या प्रक्रियेमध्ये सर्वात आधी यवतमाळ आणि वर्धा या पात्र शेतकरी बांधवांचा समावेश झाला असून तेथे तांत्रिक कामाला आता मोठी गती आली आहे। नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जो की रखडला होता, तो आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे। हे विश्वसनीय सूत्रांच्या माध्यमातून सुद्धा सांगण्यामध्ये आलं होतं आणि आज स्वतः महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी मोठी घोषणा केली आहे। यामुळे उत्साहाचे वातावरण आता पाहायला मिळत आहे आणि सिक्का सुद्धा मोबरद झाला आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यामध्ये आता 2,000 रुपये जमा करण्यामध्ये येणार आहे। सरकारने आता महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। तर मग आता लक्षामध्ये घ्या, पुढील टप्प्यामध्ये बुलढाणा आणि अकोला या जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांना देखील पहिल्या टप्प्याचा लाभ दिला जाणार असून डेबिटीच्या माध्यमातून हे 2,000 रुपये थेट बँक खात्यामध्ये वर्ग केले जाणार आहे। नमो शेतकरी योजनेचे हे पैसे आता थेट तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी जिल्ह्यानुसार वेळापत्रक ठरविण्यामध्ये आले असून सकाळी बँका उघडल्यापासून प्रत्येक तासाला या जिल्ह्यामध्ये पैशांचे वितरण करण्याचे नियोजन सरकारने आणले असून वाशिम आणि अमरावती या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांसाठी देखील ही सुवर्ण संधी असून ज्यांचे आधार कार्ड बँकेशी लिंक आहे त्यांनाच या रखडलेल्या हप्त्याचा लाभ दिला जाणार आहे। सरकारने स्पष्ट केलं आहे की नमो शेतकरी योजनेची नियमावली अत्यंत कडक असून केवळ पात्र आणि गरजू शेतकऱ्यालाच या योजनेचा आर्थिक मदतीचा लाभ आता दिला जाणार आहे। जर तुमच्या बँक खात्याची KYC अपूर्ण असेल तर ती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून घ्या। लाभार्थ्यांच्या यादीमध्ये हिंगोली आणि लातूर या जिल्ह्यांचा सुद्धा समावेश असून राज्य सरकारने या भागासाठी विशेष निधी मंजूर केला आहे। ज्या शेतकरी बांधवांना नमोचा हप्ता मिळत असतो, म्हणजे की तुम्हाला 8वा हप्ता भेटला आहे का, तुम्हाला 7वा हप्ता भेटला आहे का,
तरच तुमच्या खात्यामध्ये आता 9व्या हप्त्याचं वितरण होणार आहे. म्हणजे की पात्र शेतकरी बांधव कोण आहे? जे शेतकरी बांधव नमोच्या 8व्या हप्त्यासाठी पात्र होते, ज्यांच्या खात्यामध्ये 8वा हप्ता जमा झाला, अशाच शेतकरी बांधवांना आता नमोचा 9वा हप्ता म्हणजे की पुढील हप्ता आता जमा करण्यामध्ये येत आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, आता महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, तुमच्याकडे रेशन कार्ड आहे का? बघा, लक्षामध्ये घ्या, तुमच्याकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असायला पाहिजे, तरच तुम्हाला हा लाभ मिळणार आहे. बघा, अशाच बांधवांना यामधून लाभ मिळणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. तर मग आता पुढील क्रमांकाच्या जिल्ह्यामध्ये परभणी आणि धाराशिव या जिल्ह्यामधील अनेक शेतकरी बांधवांना आता नमो शेतकरी योजनेच्या या रखडलेल्या हप्त्याची आतुरतेने जे काय वाट बघत होते, त्यांना आता कसल्याही प्रकारे प्रतीक्षा करण्याची गरज नाही. कारण परभणी आणि धाराशिव या भागामधील शेतकरी बांधवांना सुद्धा आता लाभ मिळणार आहे. राज्य सरकारने सकाळपासूनच रात्री उशिरापर्यंत का होईना या जिल्ह्यामध्ये टप्प्याटप्प्याने पैसे जमा करण्याचे नियोजन आणले असून जेणेकरून कोणत्याही तांत्रिक बिघाडाशिवाय शेतकरी बांधवांपर्यंत रक्कम पोचेल. ज्या शेतकरी बांधवांनी आपले आधार कार्ड अपडेट केले आहे, त्यांना हे पैसे मिळायला कसलीही अडचण येणार नाही, असं सरकारच्या माध्यमातून आता स्पष्ट झालं आहे. तर मग महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या शेतकरी बांधवांनो, जर आपण पुढील जिल्ह्याचा जर विचार केला, त्यामध्ये बीड आणि नांदेड या जिल्ह्यामधील पात्र शेतकरी बांधवांचे बँक खाते जर राष्ट्रीयकृत बँकामध्ये असेल, तर त्यांना निधी वितरणात अधिक गती पाहायला मिळणार आहे. नमो शेतकरी योजनेसाठी सरकारने काही प्रमुख बँकांची निवड केली असून या जिल्ह्यामध्ये व्यवहार करणाऱ्या शेतकऱ्यांना प्राधान्य दिलं जाईल. तांत्रिक पडताळणी पूर्ण होताच तुमच्या खात्यामध्ये 2,000 रुपये जमा होतील आणि रखडलेला हप्ता देखील एकत्रितपणे मिळणार आहे. म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, गेल्या कित्येक दिवसापासून तुम्ही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा करत होतात. ती प्रतीक्षा आता अखेर तुमची संपत असून तुमच्या खात्यामध्ये नमोचा हप्ता जमा करण्यामध्ये येत आहे. आता महत्त्वाचं म्हणजे की लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, पुढील क्रमांकाचा जिल्हा सरकारने सांगितला आहे तो म्हणजे की जालना आणि छत्रपती संभाजीनगर. हो, या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांनी नमो शेतकरी योजनेच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन आपली पात्रता तपासून घेणं अतिशय गरजेचं आहे. राज्य सरकारकडून ज्या जिल्ह्यांची निवड पहिल्या टप्प्यासाठी करण्यामध्ये आली आहे, त्यामध्ये हे जिल्हे आघाडीवर असून येथे वाटपाची प्रक्रिया अत्यंत पारदर्शकतेपणे राबविली जाणार आहे. ज्या शेतकरी बांधवांकडे 4 चाकी वाहन नाही, ज्या शेतकरी बांधवांचं उत्पन्न भरमसाठ नाही, बघा, अशाच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये लाभ जमा करण्यामध्ये येत आहे. सरकारच्या माध्यमातून आता हा महत्त्वाचा निर्णय घेण्यामध्ये आला. शेतकरी बांधवांनो, तुमचं इन्कम सर्टिफिकेट किती आहे, म्हणजे की तुमचं वार्षिक उत्पन्न किती आहे. जर तुमचं वार्षिक उत्पन्न 3 लाख, 4 लाख किंवा 2,60,000 यापेक्षाही वर असेल, तर मग तुम्हाला मात्र नमोचा हप्ता मिळण्यामध्ये अडचणी येऊ शकतात. तुमचं उत्पन्न 2.5 लाख रुपयाच्या आतमध्ये असायला पाहिजे, तेव्हाच तुमच्या खात्यामध्ये नमोचा हप्ता जमा होणार. तर मग आता महत्त्वाचं म्हणजे की लक्षामध्ये घ्या, बँकेच्या निवडीबाबत जर बोलायचे जर झाले, तर बघा, सरकारने सांगितलं आहे की या ठिकाणी महाराष्ट्रामधील पोस्ट ऑफिस बँक, बघा, या बँकेमध्ये सर्वात जास्त शेतकरी बांधवांचे खाते आहे. पोस्टामध्ये सर्वात अगोदर नमोचा हप्ता जमा करण्यामध्ये येणार आहे. आता बघा, यवतमाळ आणि नांदेड, बघा, या भागामधील शेतकरी बांधवांना सुद्धा लाभ मिळणार. बघा, महाराष्ट्र बँकामधील, बघा, जे शेतकरी बांधवांनी खातं उघडलं आहे त्यांना लाभ मिळणार आहे. सरकारने सांगितलं आहे, नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचं रखडण्यामागचं मुख्य कारण म्हणजे या जिल्ह्यामधील तांत्रिक डेटा अपडेट करण्याचे काम काही काळ सुरू होते, जे आता पूर्ण झाले आहे. त्यामुळे आता प्रत्येक तासाला एका जिल्ह्यामध्ये पैशाचे वाटप करून सर्व पात्र शेतकरी बांधवांना आर्थिक आधार देण्याचं काम सरकार आता पूर्ण करणार आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, बघा, सरकारने सांगितलं आहे की या ठिकाणी डेटा अपडेट करायचा होता,
ते काम आता पूर्ण झालं आणि शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता लाभ जमा करण्यामध्ये येत आहे. आता महत्त्वाचं म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो, बुलढाणा आणि कोल्हापूर यासारख्या जिल्ह्यामध्ये यापूर्वी काही तांत्रिक अडचणीमुळे हप्ता रखडला होता. मात्र आता आधार लिंक असणाऱ्या सर्व बँक खात्यामध्ये ही रक्कम पाठवण्याचे आदेश देण्यामध्ये आले आहे. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खाते असणाऱ्या या जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांनी आपले मोबाईल नंबर बँकेशी जोडून ठेवावे, जेणेकरून पैसे जमा होताच तुम्हाला मेसेज येईल. राज्य सरकारने हे 2,000 रुपये थेट तुमच्या हातामध्ये येण्यासाठी आता केवळ काही तासांचा अवधी शिल्लक आहे. म्हणजे की शेतकरी बांधवांनो, संध्याकाळपर्यंत तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा होणार आहे. तर मग आता महत्त्वाचं म्हणजे की बघा पहिल्या टप्प्याचे यादी जर बघता, आता बघा सरकारने सांगितलं आहे या ठिकाणी पुढील क्रमांकाचा जिल्हा आहे, यामध्ये अमरावती आणि अकोला या जिल्हे समावेश आहे. यासारख्या सर्वाधिक नुकसान झालेल्या आणि गरजू जिल्ह्याला आता सरकारच्या माध्यमातून सामावून घेण्यामध्ये आलं आहे, हे सरकारने सांगितलं आहे. नमो शेतकरी योजनेचा रखडलेला हप्ता आता जमा करण्यामध्ये येत आहे. तांत्रिक चुका टाळण्यासाठी सरकारने विशेष वेळापत्रक तयार केले असून प्रत्येक तासाला नवीन जिल्ह्याची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. शेवटी नमो शेतकरी योजनेचा हा हप्ता मिळवण्यासाठी तुमचे खाते आधार कार्डशी लिंक असणे आणि खाते सक्रिय असणे अत्यंत महत्त्वाचं आहे. ज्या 12 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना आतापर्यंत लाभ मिळाला नाही त्यांनी घाबरून न जाता थोडासा धीर धरावा, कारण सर्व पात्र शेतकरी बांधवांपर्यंत पैसे पोचण्यासाठीच जबाबदारी आता सरकारने घेतली आहे आणि वितरण सुरू केलं आहे. नमो शेतकरी योजनेच्या अशाच ताज्या अपडेट पुढे देखील बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि शेतकरी बांधवांनो, अतिशय महत्त्वाचं म्हणजे पुढील यादी जेव्हा कधी जाहीर होईल तेव्हा सर्वात प्रथम तुम्हाला या आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळविण्यामध्ये येत असते. ही होती मोठी खुशखबर. धन्यवाद.